नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. नमस्कार, एलव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत जत तालुक्यातील बेवनूर या गावामध्ये. या गावामध्ये वार्ड क्रमांक 1 ची पोटनिवडणूक लागलेली आहे. तर गावातील काही आपण नागरिकांशी संवाद करतो आहोत. मामा, कोणाचं वार आहे, काय चालू आहे? शंकर पारेकर मंगल पारेकर चांगल्या परिस्थितीत सध्या वार आहे. आणि त्याला कारण म्हणजे नाईकने माझ्या लोकांना जे गव्हर्नमेंटनं पैसे दिले त्याच्याविषयी तक्रार करून लोकांनी त्यांना सांगितलं पण ते ऐकलं नाही. त्यामुळे लोकांचे पैसे जवळजवळ 34 लाख रुपये माघारी लोकांना भरावे लागले. त्यामुळे लोक नाराज आहेत. दुसरी गोष्ट, इथं सिस्टर पवार सिस्टर होती त्याची सुद्धा बदली करून टाकली त्यांनी. का तर त्यांच्या काही अडचणी असतील त्यामुळे त्यांना माहिती, पण ती चांगली लेडीज असताना पाठवली त्यापासून इथं सिस्टर सुद्धा नाही. अशामुळे लोक वैतागलेले. समोरचा उमेदवार काय आहे आपल्या पारेकरच्या विरोधातला उमेदवार नाही त्यांच्यावर नागरिक नाराज आहेत. नाराज आहेत. नाराज असण्याचं कारण पण ही अशीच कारण आहेत. कुणाला सहकार्य नाही, काय नाही, घरात थांबायचं. पारेकर यांचं सहकार्य आहे का तुम्हाला? हो आहे ना. फक्त तुम्हाला त्या तुम्हाला गावातील नवं गावातील सगळ्याला आहे. पारेकर 100% होतात. निवडून येणार. त्यांचं चिन्ह कोणतं आहे? कबड्डी. हो. त्याचबरोबर बेनूर गावामधील संतोष शिंदे हे आपल्याशी जोडलेले आहेत. तर काय सांगाल पोटनिवडणुकीबद्दल तुम्ही? यात जातीपातीचं राजकारण आणून 19 हां, आणि विकासला मत द्यावं. विकासाला मत द्यावं म्हणजे नेमकं कोणाला मत द्यावं? कबशीला कब्बश या चिन्ह कोणाचं आहे? शंकर पारेकर काय आमच्या आहे ना तो तिकडे मंगल महादेव पारेकर. मंगल महादेव पारेकर यांची काय विकास कामं आहेत का गावात? त्यांची विकास कामं आहेत की सोसायटी बांधकामाला मदत केलेली आहे त्यांनी. पुन्हा इतर म्हणजे बऱ्याच ठिकाणी गोरगरिबाला मदत केलेली आहे. अच्छा. त्यांच्या ऑपोजिटला नाईक म्हणून उमेदवार उभा आहे. त्या नाईकच्या घरी पूर्वी सदस्य होता, ते एक्सपायर झाल्यामुळे पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणूक आहे. मग त्या सदस्याची काही कामं कशी आहेत? त्यांची कामं आतापर्यंत म्हणजे कसं आहे माहीत आहे का, कुठलंही विकास काम आलं काय आलं तर त्यांचा अडथळा कायमचा आहेच, राहिलेला आहेच. त्यामुळं विकासला मत त्यांनी द्यावं हे जोडून माझी विनंती आहे. कब्बशीला. कबशीला. ठीक आहे, धन्यवाद. त्याचबरोबर बेनूर गावातील आणखी काही नागरिक आपल्याशी आहेत. तुमचं नाव काय? जगदीश मोरे, गाव? बेवनूर. वार्ड क्रमांक 1. पोटनिवडणूक लागलेली आहे आपल्यातली. कोणाचं वार आहे? वारं आपलं कबशी समाजसेवक माननीय श्री किरण आपलं शंकर पारेकर साहेब. शंकर पारेकर साहेब. बस. त्यांच्या ऑपोजिटला नाईक म्हणून उमेदवार हो, आहे. आहेत. त्यांच्या घरातील एक्सपायर झाल्यामुळे पोटनिवडणूक लागली. हो, बरोबर आहे. त्यांच्या अगोदरची विकास कामं कशी आहेत? त्यांची कामं आता तुम्हाला बाईट कोणी तर दिलीच असेल. नाही, तुम्ही सांगा की आम्हाला तिन्ही पण दिल्या, पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं. त्यांच्याकडनं बाईट आता त्यांचं कसं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो एक प्रामाणिकपणे. जे काय आहे ते तुम्ही एकदा मी 1 नंबर वार्डातला माणूस आहे, मी मतदार आहे, त्याकरता मी कोणाला भेट नाही. हां. हां, मी प्रामाणिकपणेच बोलणार. हां, हे शंकर पारेकर कसा माणूस आहे माहिती आहे का, समाजसेवक आहे. त्यांना पहिल्यापासून राजकारणाची काही पायाभूत सुविधा नाही. पहिले असणं बरं का, बापदादापासून हां. स्वतः पायावर बिचारा गरिबीतनं उभं राहिला आहे आणि गरिबाचे कामं करतोय. हां, त्यांना अजिबात असं काय घरातनं घरचं राजकारण नाही. स्वतः आता ते तयार व्हायला लागले यातनं. हां, आणि माणूस 1 नंबर आहे. हो, कामं करायला तुम्ही गरिबांना पळून जातो बिचारा. आणि ती पुढलं नाईक उमेदवार कसं आहे? ते पण आहे. ती कसं ते आमची पै पाहून जायती जास्त त्यांच्या विरोधात मी काय बोलू शकत नाही. पण कसं आहे, पारेकर माणूस एक तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो. मग यावेळी नंबर वाटत आम्हाला पाहिजे शंकर पारेकर. मग यावेळी या मसोबाच्या नगरीत गुलाल कोण उधळेल वाटतं? आम्हीच. कब्बशी. कापाशी 100% 101% विजयाची खात्री आहे. 101%. ठीक आहे, धन्यवाद. चालू केले. आपल्या गावची वार्ड क्रमांक 1 ची पोटनिवडणूक लागलेली आहे. एकीकडून नाईक उमेदवार तर एकीकडून पारेकर उमेदवार एकमेकाच्या विरोधात आखाड्यात उतरलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय, गावातील एक सुजाण नागरिकत्व म्हणून तुम्ही काय सांगाल? कोणाच पारड जड वाटतंय? कोण गावचा विकास करेल? पारेकर कबशी यांचं पारड जड आहे. हे गावचा विकास करतील 100%. 50 वर्ष झाला आमच्या गल्लीत गटार नाही. सत्तेत आता ते गेल्यावर निवडून दिलता आम्ही. गटार नाही, 1 नंबर वाटत नाही. गटार नाही, पाण्याची सुविधा नाही. मग या वेळेला चेंजिंग करावं आमचं मत आहे. त्यामुळे आम्ही यावेळेला पारेकरला निवडून देण्याचं मनात घेतलंय.
फक्त गटार हा एकच मुद्दा आहे का आणखी काय मुद्दे? पाणी आहे, रस्ते आहेत, पावसाळ्यात जाता येत नाही. पारेकर यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? रस्तं, पाणी, गटार, गावचा विकास. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, LV न्यूज चॅनलच्या बातमीमध्ये आपलं स्वागत आहे. मामा, काय नाव आपलं? माझं नाव भानुदास शंकर पाटील. हां, आपण 15 वर्ष सरपंच. हा 15 वर्ष सरपंच होतो. कसा गेला 15 वर्षाचा काळ तुमचा? बरा गेला. आता आपल्या गावची वार्ड क्रमांक 1 ची पोटनिवडणूक लागली आहे. होय. काय वाटतं, कुणाच पारडा जड आहे? पारडं कसं आहे माहिती आहे का, ही जी पोटनिवडणूक लागल्या कारण ह्याच्यात एक बाबानो एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे याची फाईट देत आहे. गरीब कुटुंबातला कोण मुलगा? 2 उमेदवारांची जरा नावं सांगा की आम्हाला. हा एक ही मंगल ही मंगल महादेव पारेकर, अजून एक नाईक म्हणून आहेत. असे दोघा गरीब कुटुंबातला कोणता उमेदवार आहे? मंगल महादेव पारेकर. गरीब कुटुंबातला आहे. गरीब कुटुंब मेंढपाळचा मुलगा आहे. ते बर. ऊस तोडून हे त्याच्या आईनं वडिलांनं हे त्याला बाबानं पोरांचं शिक्षण, एक मुलगा बाबानं नोकरीला लावला, असं हे करून बाबानं तिने त्यांना मग समोरील नाईक उमेदवार आहे जोरदार धनशक्तीची पार्टी आहे का? धनशक्ती पार्टी म्हणजे काय, धनशक्ती अधिक राजकीय आहेत, हां. जुना राजकीय वारसा आहे त्यांचा. मग त्याच्यातून धाडस करणं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणाच पार्ट जड वाटते या दोन्ही? दोन्हीचं पार्ट तसं म्हणजे आता लोकांची जर सहानुभूती पारेकरविषयी बरी वाटते. लोकांची सहानुभूती बरी वाटते. हां, पारेकर हे गावचा विकास करतील वाटतंय तुम्हाला? होय विकास करतोय. त्यानं काही कामं आणले ते शासकीय. आणलेले कामं काय सांगाल का मला? होय, आता रस्त्यात जवळजवळ 1 कोटीचं आणले. पुन्हा झाडे लागण हे सुद्धा त्यानंच काम आणले. पुन्हा अजून अशी किरकोळ आहेत बरीचशीच कामं, लोकांची कामं. जे अडचण असेल तिथं बाबांना बोलवलं की उभा राहतो त्या ठिकाणी. असं आहे त्याचं काम. ठीक आहे, धन्यवाद. हा, धन्यवाद. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.